असं म्हणून त्याची बहीण त्याला चाबी मागते. तर विशाल त्याच्या बहिणीला म्हणतो की ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, मी उद्या सकाळी आणून तुम्हाला चाबी देतो, आता सध्या मी बिझी आहे, तर प्लीज मला डिस्टर्ब नका करू, तुम्ही जाऊ शकता. इतकं बोलून विशाल दरवाजा लावण्यासाठी मागं सरकतो. जसा विशाल मागे सरकतो ती खिंड मोकळी होते. त्यावेळेस त्या मुलीची बहीण मधामध्ये बघते तर पूर्णपणे शॉक होते. हिच्या पायाखालची जमीन पूर्ण सरकते, कारण की खुर्चीवर बसलेली जी मुलगी होती ती मुलगी हिची बहीण होती, जी 8 वर्ष अगोदर वारली होती, जिची 7 वर्ष झाले समाधी बांधलेली आहे. ती मुलगी विशालच्या घरामध्ये एका चेअरवर बसलेली होती. हे बघताच विशालने दरवाजा ठपकर बंद केला. ती मुलगी सरळ पोलीस स्टेशनमध्ये गेली. पोलीस स्टेशनमध्ये गेल्याच्या नंतर पोलिसला ही सगळी कहाणी सांगते. मी असं बघितलेलं आहे, असं तिथं चालू आहे, तर तुम्ही प्लीज तिथं चला आणि त्या विशालला अटक करा.